वै ह भ प सुखदेव अप्पा जनार्दन शिंदे यांच्या 87व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यामध्ये भाग घेतलेली चिमुकली गाथा मिले हनुमान प्राथमिक विद्यालय तांदुळवाडी या चिमुकलीचा स्पर्धेचा विषय आहे माझे आवडते संत संत ज्ञानेश्वर माऊली। व्हिडिओ अवश्य पहा। तर BK24 तास न्यूज चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। पहा हा व्हिडिओ। माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना। मित्रांनो, या महाराष्ट्राला सर्वात मोठी संत परंपरा लाभली आहे। ज्या संत परंपरेचा खऱ्या अर्थाने पाया ज्ञानोबांनी घातला। ज्या ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एक नवा विचार, नवा दृष्टिकोन देण्याचं काम केलं। त्याच ज्ञानेश्वरांशी मी आज बोलण्यासाठी उभी आहे। नमस्कार, मी गाथा ज्ञानेश्वर मिले इयत्ता 4 विषय बोलते माझा आवडता संत संत ज्ञानेश्वर। मित्रांनो, 12व्या शतकात जन्म घेतलेले ज्ञानेश्वर व त्यांच्या भावनांना श्रेष्ठ वर्णात जन्म घेऊनही जाती व्यवस्थेचे चटके सोसावे लागले। म्हणून त्यांनी जीवशास्त्राचे ज्ञान बहुजनांना मिळावे म्हणून संस्कृत भाषेतील गीतेचे सार मराठीत देण्याचा निर्णय घेतला। जाती जातींमधील भेदभावाच्या याच मर्मावर ते म्हणतात, मोनी कुळ जाती वर्ण हे अवघेची का अकारण, एक अर्जुना माझेपण सार्थक एक। मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव आणि भावदीपिका हे ग्रंथ ओव्यांच्या स्वरूपात लिहिले। या ओव्यांना अनुभवाचा परिस्पर्श होता। रचनेला काव्य प्रतिभेची जोड होती, शब्दांना संवेदनांची कास होती। म्हणून त्या बंगलेल्या जीवांना संजीवनी देण्याचं सामर्थ्य या ओव्यांमध्ये होतं। खरे तर ज्ञानदेवाने तत्वज्ञानाला प्रेमाची माधुरी आणि भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला। खरे तर ज्ञानदेवांना जगाची माऊली म्हटलं जातं। खरे तर स्त्री मुक्तीच्या जाणीवा खुल्या करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी त्या काळात केलं। ज्या काळात स्त्रियांना कोणताच अधिकार नव्हता, त्या काळात ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक समता स्थापन करण्याचं काम केलं। आजही वारकरी वारीच्या निमित्ताने दिंड्या पताका घेऊन पंढरीला जातात। या काळात जात धर्म प्रांत लिंग याच्या पलीकडे जाऊन सर्वजण माऊली या शब्दाने एकरूप झालेले असतात आणि हीच खरी ताकद आहे ज्ञानोबांची। आज युद्धाच्या खाईत असताना रशिया व युक्रेन, इस्रायल व पॅलेस्टाईन या देशात धर्मावरून युद्ध चालू असताना आणि सध्या महाराष्ट्रात जाती जातींमध्ये संघर्ष चालू असताना माऊलींची पसायदानरूपी प्रार्थना आचरणात आणण्याची गरज आहे। याच पसायदानासाठी साहित्यातील श्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार 10 वेळा जरी आळंदीतील माऊलींच्या समाजावर उभारला तरी तो तोकडाच पडेल एवढे ते महान आहे। हे महापुरुषा, तू या जगातलास हे खरं आहे, तू या जगातून निघून गेला हे खरं आहे। आम्हाला तुझे रूप तुझ्या ओव्यांमध्ये शोधण्याची शक्ती दे। शेतामध्ये राबणाऱ्या मराठी माणसाची अस्मिता जागी करण्यासाठी तुझ्या ज्ञानेश्वरीचे अमृत आम्हाला उपयोगी पडू दे। स्वतःशी संवाद साधून आमचे जगणे अधिक चांगले होऊ दे, कारण